2022 ची सुरुवात मी आज तुझ्या पवित्र हातात सोपवतो प्रभू. तू माझं यश आहेस दे बाबा. यू आर माय विक्ट्री ओ गॉड. त्याला मला प्रभू तू माझी विक्ट्री आहेस, तू माझा विजय आहेस दे बाबा. तू मला विजय देणारा परमेश्वर आहेस प्रभू. हालेलुया. ओ देवाची महान उपस्थिती या ठिकाणी, देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही उभे आहात. हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैन्याने बंधनातून आम्हाला सोडवितो. सैन्याने बंधनातून आम्हाला सोडवितो. तारवितो, सामर्थ्यतो येशू दे युगायुगाने. तारवितो, सामर्थ्यतो येशू दे युगायुगाने. हालेलुया. प्रभू यावेळेस मी तुला गौरवितो देवा, तुला उत्साहतो प्रभू, कारण तू आमचं जीवन आहेस प्रभू. येशू म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे. येशू म्हणाला मी जीवनाचं पाणी आहे. मीच मार्ग आहे, मी सत्य आणि मी जीवन आहे. जो कोणी माझ्यातून पिईल त्याला कधीही ताण लागणार नाही. शंभरोनी स्त्रीला म्हणाला जर तू माझ्याकडे पाणी मागितलं असतंस तर मी तुला जीवनाचं पाणी दिलं असतं. शंभरोनी स्त्रीला समजलं नाही, परंतु पवित्र आत्म्याने आम्हाला समजवलं ते जिवंत पाणी आम्हाला हवंय प्रभू. ते जिवंत पाणी फक्त तू आम्हाला देऊ शकतोस दे बाबा. आम्हाला त्या पाण्याची तहान आहे प्रभू. आणि तुझं वचन सांगतं जो धार्मिकतेसाठी भुकेला तो धन्य, कारण त्याला तृप्त करण्यात येईल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रत्येक जण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करूया. रेबा दलामा शांते रेबेलिया दोखालामा सांतालामा रियालामा रेबा दोलामा शांते रेबेलिया ताकालामा सेकेरियालामा. Let your heart connect with God. Let your heart connect with heaven. तुमचं हृदय आज स्वर्गाशी एकरूप होते. ओ रबाताला शेकेरिया रेबेलियालामा. त्याला म्हणा प्रभू मी काही ऑर्गनायझेशन मध्ये आलो नाही, मी एनजीओ मध्ये आलो नाही प्रभू. मी प्रभू स्वर्गीय स्थानामध्ये आलेलो आहे बाप्पा. जिथं देवदूतांचं रेलचेल आहे, त्यांची येणं जाणं आहे दे बाप्पा. जिथं पवित्र आत्मा उतरतो प्रभू, मी आज अशा ठिकाणी आलेलो आहे बाप्पा. मी परफॉर्मन्स पाहण्यासाठी आलेलो नाही दे बाप्पा. मी या ठिकाणी कुठल्या प्रकारचा शो बघण्यासाठी आलो नाही प्रभू, पण मी तुला स्पर्श करण्यासाठी आलेलो आहे बाप्पा. कारण मला तुझी गरज आहे, मला तुझ्या अनुभवाची गरज आहे दे बाप्पा. मला प्रचिती हवी आहे प्रभू की तू मला स्पर्श केलेला आहे. हालेलुया,
हालेलुया. प्रत्येक आसमानची कळते प्रभूस भाषा, म्हणूनच होत नाही माझी निराश आशा. प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा. तुमच्या अश्रूची भाषा परमेश्वराला समजते. तुमच्या हृदयाचे उद्दके प्रभूला समजतात. तुमचे उसाचे टाकणे प्रभूला माहिती आहे. तुमचं कंठ देवाला ऐकू येतं आणि म्हणूनच त्याला प्रत्येक अश्रूंची भाषा समजते. प्रियांनो, तो तुम्हाला कधीही निराश सोडणार नाही. आपले हात उंच करून आपण त्याला धन्यवाद देऊया. लॉर्ड, थँक्यू फॉर दिस मुवमेंट. या क्षणासाठी आम्ही तुझे आभार मानतो. अनेकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श जाणवतो आहे. अनेकांच्या अंगावरती शहारे आलेले आहेत. तो होली स्पिरिट एक्सपिरियन्स करा. त्या प्रभूच्या आत्म्याला स्पर्श करा. त्याला म्हणा, प्रभू मला भर तुझ्या आत्म्याने. मी तुला स्पर्श केल्याशिवाय जाणार नाही देवा. ही जागा सोडून जाणार नाही. हन्ना जशी म्हणाली, जोपर्यंत तू मला पुत्र देत नाहीस मी ही जागा सोडणार नाही. आणि खरंच प्रभूने तिला आशीर्वादित केलं. आपले हात उंच करून त्याला म्हणा, प्रभू मला स्पर्श कर, मला आशीर्वादित कर प्रभू, येशूच्या नावामध्ये. आमेन. प्लीज आपण बसूया. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. आमच्या पहिल्या या वर्षाच्या रविवारी ख्रिस्त येशू मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जोरात टाळ्या वाजवा. प्रभू सुंदर अशी उपस्थिती या ठिकाणी, प्रभूची उपस्थिती. जे लोक देवाच्या वचनासाठी भुकेल आहेत, प्रभू आज त्यांना तृप्त करणार. किती लोक तयार आहेत वचन ऐकण्यासाठी? आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मागच्या लोकांसाठी कॅमेरा का नाही लावलास? मागच्या लोकांना कॅमेरा, टीव्ही लावायचा होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. से हालेलुया, हालेलुया. बऱ्याचशा लोकांना माझा चेहरा दिसत नाही, मग ते डिस्टर्ब होतात. तर पुढच्या वेळेस पासून लवकर आम्ही आणि कॅमेरा लावून जाते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. से हालेलुया, हालेलुया. लावता येत असेल तर लावा पटकन. प्रेज द लॉर्ड. आमेन, आमेन. किती लोक तयार आहेत प्रभूच्या वचनासाठी? आमेन. देव चांगला आहे. शेजारच्याला म्हणा, गॉड इज गुड. म्हणा, प्रभू चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, प्रभू चांगला आहे. हालेलुया, हालेलुया. 2022 मध्ये प्रभू माझ्याबरोबर चांगला राहणार आहे. आमेन. मी माझ्या देवाचा गौरव 2022 मध्ये करणार आहे. आमेन. माझा देव 2021 मध्ये चांगला माझ्याशी होता. माझं जीवन आशीर्वादित केलं. 2022 मध्ये मला तो आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तयार आहात का देवाच्या वचनासाठी 2022 साठी? आमेन. फर्स्ट संडे 2022 चा पहिला रविवार आहे. अनेक लोकांनी मिस केला आजचा संडे. अनेक लोक घरात थांबले असतील, विचार केला असेल पहिलाच रविवार आहे, आपण कुठेतरी फिरून येऊ. परवा चर्च झालेलं आहे, लाल चर्च अटेंड केलं बऱ्याच लोकांनी आणि आज घरामध्ये निवांत बसलेलं आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की बायबल सांगतं प्रथम स्थान परमेश्वराला दे. आमेन, हालेलुया. प्रत्येक गोष्टीचा प्रथम स्थानामध्ये दशमांश प्रभूला दे. आमेन, हालेलुया. आपल्याकडे 52 रविवार येतात. 365 दिवसामध्ये 52 रविवार आपल्याला मिळतात आणि ते 52 रविवार जर तुम्ही काढले तर ते बरोबर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी देवाने तो दिलेला दशमांश. आमेन, हालेलुया. 5-7 दिवसातून एक दिवस आपण प्रभूच्या मंदिरात येत असतो. आमेन, हालेलुया. आठवड्याचा पहिला दिवस आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये घालवावा की जेणेकरून उरलेले सगळे दिवस प्रभू आपल्याला संरक्षण करणार आहे. प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहिला संडे म्हणून चर्चला यायला पाहिजे असं म्हणत नाही मी. प्रत्येक संडे हा चर्चमध्येच सुरू झाला पाहिजे.
आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शब्दाला प्रभूने महत्व दिलेलं आहे. शब्दात म्हणजे खूप पवित्र पाळ असं पवित्र शास्त्र सांगतं. आपल्याकडे रविवार सुट्टी आहे. इस्रायलमध्ये शब्दात पाळतात, आपण संडे पाळतो. प्रेज द लॉर्ड. हा दिवस प्रभूसाठी आहे. काही ब्रदर्स मला उपासामध्ये या ठिकाणी येतात. माझ्या चर्च सुरू झाल्यापासून संडे तर मी फास्टिंग मध्येच असतो, सॅटर्डे संडे. परंतु काही लीडर्स पण आता प्रार्थनेमध्ये रविवारी कॉयर सगळं उपासात असतं. कशासाठी? की आजचा दिवस जो पवित्र आहे, आजचा दिवस जो पवित्र प्रभूच्या सानिध्यात आपल्याला घालवायचा, खंडित करायचा, आशीर्वादित करायचा, तो महत्वाचा दिवस, जेणेकरून उरलेले 6 दिवस, उरलेले जे आपल्या आठवड्याचे दिवस आहेत, ते आपल्याला आशीर्वादित आणि आनंदित काढता यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून संडे खूप महत्वाचा आहे. लेकरांनी विचारलं नाही पाहिजे उठून सकाळी की आज मम्मा चर्चला जायचं का, डॅडा आज आपल्याला चर्चला जायचं का, असं विचारलं नाही पाहिजे. त्यांना माहिती पाहिजे की आज संडे, सगळी कामं बंद आहेत, पण चर्चला मम्मी पप्पा जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सकाळी उठल्यानंतर जर पोरं विचारत असतील तुम्हाला की आज रविवारी चर्चला जायचं का, तर त्याच्यावरून तुमची टेंडन्सी त्यांना समजलेली आहे की एखाद्या वेळेस माझे मम्मी पप्पा चर्चला डिनाय करतात. आमेन. हालेलुया. एक्सक्यूज त्यांना लोणावळ्याला फिरायची इच्छा होती कधीतरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुट्टी ऑफिसची घेऊन फिरायला जा, पण देवाची सुट्टी काढून फिरायला जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा दिवस विदाउट पे होईल, पण इथं मिळणारे ब्लेसिंग ज्याचं कॅल्क्युलेशनच करता येत नाही, ते गमवू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आता परमेश्वरासाठी आता तडजोड नकोय. म्हणा प्रभूसाठी तडजोड नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या लेकर बाळा जर बाजूला असतील तर म्हणायचं आता चर्चला कधीच मला विचारू नको, कारण मी रविवारी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. आमेन. आमेन. प्रत्येकाला असं वाटतं की आता 2022 मध्ये काय होणार आहे. आमेन. प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक प्रश्नांबाबत मोठं प्रश्नचिन्ह पडलेलं आहे की आता माझ्याबरोबर काय घडणार आहे. माझे शत्रू जे माझ्या विरुद्ध आहेत, माझ्या विरुद्ध ते निंदा करतात आहेत, हसतात आहेत, त्यांचं काय होईल. जे कुरकुर करतात आहेत त्यांच्या बरोबर काय होईल, माझ्या बरोबर काय होईल, माझ्या कुटुंबाबद्दल काय होईल, माझ्या लेकरांबद्दल काय होईल. अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाचा अंत शेवटी कशावर असतं? यशावर असतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रत्येक जण काय म्हणतं की मला यश मिळेल का, मला मी सक्सेस होईल का, 2022 माझं सक्सेसचं वर्ष असेल का. आमेन. हालेलुया. आणि सगळ्यांना माहिती आहे की एका रात्रीत काही कळत नाही की सक्सेस होणार आहे का नाही. या जगात म्हण आहे, वन नाईट, एका नाईट मध्ये किंवा एका रात्रीत यश संपादन करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. क्वचितच एखाद्याच्या जीवनामध्ये असं घडतं. परंतु मी तुम्हाला आज पवित्र शास्त्रातून दाखवू शकतो की देव त्याच्या लेकरांसाठी एका दिवसातही ओव्हरनाईट सक्सेस देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का पाहण्यासाठी? हालेलुया. बायबल हा खजिना आहे. आमेन. आमेन. ज्यावेळेस तुम्ही हा खजिना उघडून पाहाल, तुमच्यासाठी देवाने ठेवलेले आशीर्वाद तुम्हाला पाहायला मिळतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून अनेक लोकांना प्रश्न पडलेला आहे की 2022 मध्ये मी सक्सेस होईल का. मी सांगतो, तुम्ही आज जर देवाचं वचन ऐकाल तर तुमचा विश्वास वृद्धिंगत होईल, तुमचा विश्वास इन्क्रीज होईल आणि तुम्ही ओव्हरनाईट सक्सेस व्हाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सक्सेस म्हणजे मी सॅटिस्फॅक्शन साठी बोलत नाही की नाही, समाधानी राहा, ज्याच्यात आहे त्याच्यात समाधानी राहा. अर्धी भाकरी मिळते, अर्धीच भाकरी का. प्रभूला प्रार्थना करा, प्रभू आजची भाकर मला दे. प्रभूने ती भाकरी त्या काळात शिकवली होती. ती प्रार्थना आत्तासाठी नव्हती. आमेन. हालेलुया. आत्ताची प्रार्थना आहे, प्रभू मला समृद्ध कर, मला तुझ्या सेवेमध्ये वाढायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे एवढा बँक बॅलन्स पाहिजे की प्रभू जर माझी इच्छा झाली तर पूर्ण नगर जिल्हा, पूर्ण नाशिक जिल्हा, पूर्ण अहमदनगर, पूर्ण सातारा मी प्रभू तुझी सुवार्ता गाजवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अर्धी भाकरी मिळून तुम्ही जाऊन देवाची सेवा करू शकत नाही. लोक म्हणतील आणि तू तर पूर्ण भाकरी खा.
हालेलुया. आणि म्हणून वचन जे तुम्ही स्वीकारता ते समृद्धीचं वचन आहे. आमेन. आणि मग मी समाधानाविषयी म्हणत नाही. समाधान कशात मानायचंय? समाधानाचे वेगळे विषय. पण आत्ताचं सॅटिस्फॅक्शन काय की मला समृद्ध व्हायचंय. पण कसं? मला सक्सेस व्हायचंय. सक्सेसफुल लाईफ इज अ डिफरंट लाईफ. सक्सेस म्हणजे काय? 2 लेकरं झाले, फॅमिली, एक चांगला 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घेतला आणि जीवन जगतोय. दॅट्स नॉट सक्सेस. आमेन. हालेलुया. सक्सेस म्हणजे तुमचे शत्रू म्हणाले पाहिजे की खरंच याच्यावरती देवाचा हात आहे. हालेलुया. तुमचे निंदक म्हणाले पाहिजे, तुमच्या विरुद्ध बोलणारे तुम्हाला म्हणाले पाहिजे की खरंच परमेश्वराचा पवित्र हात याच्यावरती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जे लोक तुमची निंदा करतात तेच लोक तुमचं कौतुक करतील. त्यावेळेस तुम्ही सक्सेस झालेले आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही म्हणाल की पास्टर तुम्ही असं कसं शिकवता की ईर्ष्या तर देवाच्या वचनात लिहिलेली नाही, आपण ईर्ष्या करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, पहा, जे लोक देवासाठी ईर्ष्यावान आहेत ते त्यांच्यासाठी किती ईर्ष्यावान आहे पहा. काळा कलम 70 चॅप्टर नंबर 70. पहिल्या वचनापासून. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायली लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा 12 काठ्या घे आणि प्रत्येक काठीवरती त्यांचे नाव लिही. लेव्यांच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही. कारण इस्रायलाच्या पितृकुळातील प्रत्येक सरदाराची एक काठी घे आणि दर्शन मंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. ज्या पुरुषास मी निवडेल त्याच्या काठीला पालवी फुटेल किंवा अंकुर फुटतील. इस्रायली लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत. इस्रायलाचे जे इतर घराणे जे तुमच्या विरुद्ध कुरकुर करतात त्यांचं कुरकुरणं मी अशा पद्धतीने बंद करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर काय म्हणाला मोशेला की जा आणि 12 वंशाच्या लोकांच्या 12 सरदारांच्या नावाच्या 12 काठ्या घे आणि जिथं मी दर्शन मंडपात तुम्हाला भेटत असतो त्या दर्शन मंडपामध्ये पवित्र स्थानामध्ये त्या काठ्या ठेव. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या काठ्या तू ठेवशील, आता काठी म्हटल्यानंतर काठी म्हणजे सुकलेल्या काठीलाच काठी म्हणतात ना, लाकडाला. आमेन. हालेलुया. आणि ती काठी कुठे ठेव? पवित्र गाभाऱ्यामध्ये, जिथं मी तुमच्याशी बोलत असतो, तुम्हाला मी दर्शन देत असतो, परमोच्च पवित्र स्थानामध्ये ती काठी ठेव. जेणेकरून त्या काठीला, त्या काठ्याच्या 12 काठ्या ठेवशील. त्या काठ्यांपैकी ज्या वंशाला मी निवडलेला आहे, त्या वंशाच्या काठीलाच फक्त अंकुर फुटेल किंवा पालवी फुटतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्या सगळ्या 12 वंशाच्या लोकांनी काय केलं? त्या 12 वंशाच्या नावाने, त्या सरदारांच्या नावाने काट्या मोशेकडे आणून दिल्या. आणि मग मोशेने इस्रायल लोकांस ही गोष्ट सांगितली. 6व्या वचनापासून पुढे मोशेने इस्रायल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकी एक काठी अशा एकंदर 12 काठ्या दिल्या. त्यांच्या काठ्यांमध्ये अहरोनाची ही काठी होती. मोशेने ह्या काठ्या साक्षपटाच्या परमेश्वरासमोर ठेवल्या. दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून चिकटली आहे व तिला बदाम जेवून ते पिकले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वेळामध्ये त्या काठीला अंकुर फुटून त्या ठिकाणी तिला फळ आले आणि त्या काठीचं फळ पिकलं, ते बदाम पिकले, ते फळ पिकले. प्रेज द लॉर्ड. किती वेळ
किती वेळ लागला पहा. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज रात्री संध्याकाळी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काट्या ठेवल्या. आमेन. त्या 12 काट्या ठेवल्या आणि त्या काट्या ठेवल्यानंतर ते लोक त्या मंदिरातून निघून गेले. आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस त्यांनी मंदिरात येऊन पाहिलं तर परमेश्वराच्या मंदिरामध्ये पवित्र स्थानामध्ये जिथं काट्या ठेवल्या होत्या तिथे एक अद्भुत चमत्कार त्यांच्या दृष्टीस पडला. आणि त्यांनी पाहिलं अहरोनाच्या काठीलाच अंकुर फुटले असून ती फुलली आहे. आमेन. हालेलुया. ती काही ओली काठी नव्हती किंवा कुठली फांदी नव्हती. बरं, इतकं जलद गतीने कुठलं झाड वाढताना तुम्ही पाहू शकत नाही. आमेन. हालेलुया. तुमच्या डोक्यात पण विचार येणार नाही का तुम्ही असं करता, मोहरी सकाळी टाकतात म्हणता आता मला चांगली कोथिंबीर मिळेल. हालेलुया. प्रत्येक गोष्टीला काय करावं लागतं? वाट पाहावी लागते, वेळ द्यावा लागतो. आमेन. हालेलुया. गुलाबाचं रोप जरी तुम्ही आणून लावलं तर गुलाबाचं फुल मिळण्यासाठी तुम्हाला वेट करावं लागणार, तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. त्याला एक ठराविक सीझन आहे. आमेन. हालेलुया. आणि त्या वेळेच्या आधी तुम्हाला ते प्राप्त होणार नाही, तुम्ही वाट पाहत राहा. परंतु ज्यावेळेस देवाचा पवित्र हात तुमच्या प्रकरणात येईल त्यावेळेसच अशा प्रकारचा अद्भुत चमत्कार तुम्ही पाहाल. प्रेज द लॉर्ड. ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी अद्भुत गोष्ट घडली. 12 काट्यांमधून फक्त अहरोनाच्या काठीलाच देवाने अंकुरित केलं, तिला फुलवलं, तिला सुंदर असं फळ आलं आणि ते फळ पिकलं देखील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढं जबरदस्त त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कुणालाही फळ येऊ शकत नाही. एका झाडाला सुंदर असे फुलं आले त्याला देखील लगेच फळ येऊ शकत नाही, त्यालाही वाट पाहावी लागते. परंतु ज्यावेळेस देवाचा पवित्र हात तुमच्या जीवनावरती येईल, तुमच्यावरती देवाची कृपा येईल, तुम्ही ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये तुमच्या विरुद्ध कुरकुरणाऱ्यांची, तुमची निंदा करणाऱ्यांची देव तोंड बंद करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्याच्या बिहाइंड, त्याच्या मागच्या साईडला थोडीशी स्टोरी आहे. पवित्र शास्त्र सांगतात की अहरोनाला का निवडलं असं विचारलं इस्रायल लोकांनी. बाकीचे 11 वंश होते ते म्हणाले की अहरोनच का, अहरोनच कशासाठी लेवी असावा, का तो याजक व्हावा, त्यानेच आमच्या समोर प्रमुख याजकाचं पद का भुजवावं, तोच का पास्टर आहे. आम्ही बाकीचे काही पास्टर नाहीत का, बाकीचे काही लीडर्स नाहीत का, बाकीचे काही देवाची लेकरं नाहीत का, बाकीच्यांना काही देव माहिती नाही का यालाच देव माहितीये, हाच खूप चर्च मध्ये जातो, हाच खूप प्रार्थना करतो. घरातले लोक काही लोकांना नावं ठेवतात, खूप प्रार्थना करायला लागलेला आहे. अनेक लोकांच्या जीवनामध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे की त्याच्या घरातले लोक त्याचे विरोधक आहेत. आमेन. बाहेरचे लोक त्याला मागं खेचत नाहीत, घरातले लोक त्याला मागं खेचतात. आमेन. हालेलुया. आणि त्यामुळे काही लोक अनसक्सेसफुल फील करतात, अयशस्वीपणाची त्यांना एक वेगळी चूक, त्यांना गिल्टी फिलिंग मध्ये की अरे मी माझ्या घरामध्ये स्वतः, कारण बायबल मध्ये लिहिलेलं संदेश त्याला नाही, जो स्वतःचं घर सांभाळू शकत नाही तो देवाचं मंदिर कसं सांभाळणार आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक प्रकारची त्याला टोमणी ऐकावं लागतात. आमेन. आणि म्हणून अनसक्सेसफुल फिलिंग त्यांच्यामध्ये आहे. परंतु मी ज्यावेळेस प्रार्थना करत होतो परमेश्वराला, मी प्रभूला म्हणालो, प्रभू म्हणाला पहा, जर अहरोनाची काठी निवडलेली आहे तर त्या काठीवरती जी कृपा आहे त्या कृपेद्वारे तिला पालवी फुटणार आहे. तुझं चर्च वाढण्यासाठी तुझ्या बरोबर किती लोक आहेत हे महत्वाचं नाही, तुझ्यावरती माझी किती कृपा आहे, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या बाजूला किती लोक उभा आहेत, कारण तुम्हाला माहितीये जे मागं उभा राहतात ते कधी पळून जातात कळत नाही. हालेलुया. मी कॉयरसाठी नाही बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मला माहितीये, मला खूप आश्वासन दिलं होतं लोकांनी, पास्टर मेलो तरी तुम्हाला सोडणार नाही, पहिला पळून गेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगतो, आपण ज्यावेळेस आपली भिस्त परमेश्वरावर ठेवू त्याच वेळेस विजय हो. प्रेज द लॉर्ड. 2022 साठी माझा बॉस मला समृद्ध करणार. नो. काल एक साक्ष मी ऐकली, मला एका ब्रदरांनी फोन करून सांगितलं, मी आश्चर्यचकित झालो, माझ्या अंगावर शहारे आले ज्यावेळेस ते बोलत होते. ते म्हणाले, पास्टर आपलं चर्च चालू होतं, मी मागं बसलो होतो, तुम्ही समृद्धीची प्रार्थना करत होतो, मला खूप मोठा हप्ता बसला कर्जाचा, त्यामुळे मी प्रार्थना करत होतो, आता मी कसं घर चालू. आणि माझ्या बॉसचा मला फोन आला. मी बॉसचा फोन बघितला, मी चर्च मध्ये होतो, मी फोन कट केला, मी मेसेज पाठवला, मी फोन उचलू शकत नाही. ज्यावेळेस चर्च संपला
मी बाहेर गेलो, माझ्या बॉसला फोन केला. बॉस म्हणाला तुझा पगार मी इन्क्रीमेंट केला, तुझा पगार वाढवलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. That's grace. त्याला म्हणतात कृपा. आमेन. हालेलुया. पहा, या ठिकाणी तुम्ही येऊन वेळ दिला, या ठिकाणी तुम्ही प्रभूला प्रथम स्थान दिलेलं, या ठिकाणी तुमचा विश्वास ठेवलेला, तुम्ही भिस्त टाकलेली आहे. स्तोत्रसंहिता 118 त्याच्या 8व्या वचनात दिलाय, जो मनुष्यावर भरोसा ठेवतो तो शापित आहे. हालेलुया. मनुष्यावर कसा भरोसा ठेवता? आमेन. जर बायबल तुम्ही काढून वाचलं, इर्मिया त्याचा 17 अध्याय 5व्या वचनात दिलंय, मनुष्याचं हृदय कपटी आहे, आपला भरोसा आपल्या जिवंत देवावरती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे अरोनाच्या बाजूचे सगळे भाऊ त्याला म्हणाले, तुलाच कशावरून निवडलेलं, तूच का आराधना करायची, तूच का माईक घेऊन सगळ्यांच्या पुढे पुढे जायचंय, तुला कुणी नेमलेलं आहे? आमेन. देव म्हणाला, अशा कुरकुरणाऱ्यांचं तोंड मी यावर्षी बंद करणार आहे. हालेलुया. मी तुझ्या चर्चला पुन्हा पालवी फोडणार आहे. तुला नवीन नवीन फळं येतील आणि ते पिकतील, ते आशीर्वादित होतील. Praise the Lord. Hallelujah. Are you ready for your success? तुम्ही तयार आहात का तुमच्या सक्सेस साठी? हालेलुया. जर तुम्ही म्हणत असाल की आता माझ्या जीवनामध्ये प्रभू असे लोक पाठव की जे लोक माझ्या बरोबर बोलतील, मला प्रोत्साहित करतील, तुम्ही जर लोकांकडनं प्रोत्साहनाचे शब्द ऐकू इच्छिता, तुम्ही 100% अनसक्सेस आहात, अपयशी ठराल. प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत मला कधीच असं वाटलं नाही की कोणीतरी येऊन मला म्हणावं, पास्टर तुमचा संदेश खूप सुंदर होता. आमेन. हालेलुया. माझ्या प्रभूने मला दिलेलं हे दान आहे, मला दिलेली ही कृपा आहे आणि मी फक्त त्याच्याकडे पाहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विश्वास आहे जर 2022 मध्ये मला सक्सेस व्हायचं आहे, तर माझ्या काठीला, मग ती सुकलेली असू दे, तिला पाण्यात ठेवायची गरज लागणार नाही, तिला खत पाणी घालायची गरज लागणार नाही, मला बाहेरून प्रोटीन आणायची गरज लागणार नाही, त्याला मिनरल घालायची गरज लागणार नाही, ती एका रात्रीतही फुलू शकते. हालेलुया. माझं जीवन एका रात्रीत यशस्वी होऊ शकतं, कारण माझा परमेश्वर अरुणाच्या काठीला एका दिवसात पालवी फोडणारा परमेश्वर. ओव्हरनाईट सक्सेस. मला एका रात्रीत यश, मला एका रात्रीत यश. माझ्या विरुद्ध कुरकुरणाऱ्यांचं देव तोंड बंद करणार, मला देव तोंड बंद करणार आहे. पहा, प्रभू म्हणाला, त्यांची तोंड मी बंद करेन. प्रेज द लॉर्ड. डोंट फाइट विथ युअर एनिमी. आपलं युद्ध रक्त मांसा बरोबर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी सासू मला चर्चला येऊ देत नाही, मी एकदा बघतेच तिला. डोंट फाइट. हालेलुया. तुमचं युद्ध रक्त मांसा बरोबर नाही. आमेन. तुमच्या प्रार्थनेमध्ये ते सैतान पडणार आहे, ते बंधन तुटणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं, बळाने नाही, शक्तीने नाही, कशाने कार्यसिद्धी जाणार आहे? परमेश्वराच्या. परमेश्वराचा आत्मा त्या काठीवर उतरला. तुम्ही जर पाहिलं तर ती सुकलेली काठी देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये ठेवली, जिथं देव भेटत होता त्या ठिकाणी ठेवलेली काठी. बाकीच्या 11 काठ्यांना काने फुललं, काने, देवाचा आत्मा तर तिथं होता. आमेन. हालेलुया. तुमच्या आजूबाजूला बसलेले लोक आहेत सगळे. आमेन. पण अचानक तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चमत्कार होत आहे, तुम्ही साक्ष देताय. अहरोनाची निवडलेली काठी तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओव्हरनाईट सक्सेस. मला विजय व्हायचा आहे प्रभू. कसं होणार आहे? आमेन. डोंट सी हिअर अँड देअर. इकडे तिकडे बघत बसू नका की अरे याने साक्ष दिली, माझा नंबर कधी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये राहा. तुम्ही जरी चुकलेले आहात, 2021 मध्ये मे बी तुमचं एखादं काम राहिलं असेल, तुम्हाला आरोग्य मिळालं नसेल, तुमची फायनान्शियल कंडिशन खूप खालच्या स्तराला गेली असेल, तुम्ही कर्जबाजारी झालाय, तुमच्यावरती खर्च झालाय, तुम्हाला लोकांनी टाकलंय, तुमच्या आप्तजनांनी तुमच्यापासून तोंड फिरवलंय, डॉक्टरांनी सांगितलंय आशा राहिली नाही, तुमचं केस फार वर्ष झालेली आहे. परंतु एक लक्षात ठेवा, काठीला कुठली आशा आहे का? तुम्ही पहा, तुमच्या घरामध्ये एखादं सुकलेलं लाकूड ठेवा आणि म्हणत बसा त्याला फळ येऊ दे प्रभू. नो, तुम्हाला त्याच्यामधून काहीच दिसणार नाही. आमेन. हालेलुया. अशा शून्य परिस्थितीमध्ये जर देव एका रात्रीमध्ये त्या काठीला निवडलंय म्हणून तिला पालवी पडू शकतो. येशू म्हणाला, तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया, हालेलुया. तुम्ही अपघाताने या ठिकाणी आला नाही, तुम्हाला ऍक्सिडेंटली तुम्ही या ठिकाणी आला नाही, तुम्ही निवडलेले होता म्हणून आज या ठिकाणी आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दीपक ब्रदर या ठिकाणी आराधना घेत आहेत आणि तुम्ही ऐकला आवाज कुठेतरी आला नाही. तुम्हाला बायबल सांगतं की देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन. जशी अरोनाची काठी निवडली, हालेलुया. पहा इथं बसलेल्या 80% लोकांच्या घरातून एकच माणूस या ठिकाणी येऊन बसला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण बसलेला आहे? एकटाच माणूस येऊन बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. योसेफाला किती भाऊ होते? 11 भाऊ होते. परंतु देवाने सगळ्या भावांना निवडलं का? वाचवण्यासाठी. कुणाला निवडलं? योसेफ सात्विक होता. योसेफ परमेश्वराचं भय करत होता. योसेफ देवावरती निष्ठा ठेवत होता. देवावरचा विश्वासाने योसेफाला आशीर्वादित केलं आणि सक्सेस केलं. आमेन. हालेलुया. येशू म्हणाला तुम्ही या जगाचे मीठ आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू असं नाही म्हणाला की तुम्ही भात आहात, तुम्ही तांदूळ आहात. प्रेज द लॉर्ड. कारण तांदूळ म्हटलं की सगळं, तुम्ही बिर्याणीमध्ये तांदूळ टाकताना सगळा टाकता का निवडून टाकता? सगळा टाकून देता. जो आणलेला आहे तो टाकून देता. कशासाठी? कारण त्याचीच बिर्याणी होणार आहे. आमेन. पण त्या बिर्याणीला चव येण्यासाठी तुम्ही 1 किलो तांदूळ बरोबर 1 किलो मीठ टाकता ना. तुम्ही काय करता? चिमूटभर, किती 1 चमचाभर मीठ टाकता. पण ते जर मीठ नसेल तर त्या बिर्याणीला चव राहते का? हालेलुया. तुम्ही ते मीठ आहात. तुम्ही घरातून एकटे आलेले आहात आणि म्हणूनच तुम्ही या जगापासून वेगळे केलेले आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरात 10 मेंबर आहेत, तुम्ही एकटेच इथं आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही मिठासारखं काम करणार आहे. तुमच्या घराला चव तुमच्यामुळे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तुम्ही नसाल तर तुमचं घर बेचव होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नका त्यांनी मला टाकलेलं आहे, त्यांनी मला सोडलेलं आहे. मिठाचं पोतं तुम्ही बघा किराणा मालाच्या दुकानात कधीच आत ठेवत नाही. ठेवतात का मिठाच्या पोत्याला? पण पळवत पण नाही ते. हालेलुया. दुकानदारांनी पण त्याला माहिती आहे की मीठ आहे, कोणी पळवून घेणार नाही. हालेलुया. घरातून तुम्हाला बाहेर ठेवलंय, डोंट वरी, तुमच्याशिवाय घर चालणार नाही. हालेलुया. इथे लोकांना पटतंय मी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून क्लिअर करू नका, काळजी करत बसू नका की अरे मी एकदम वेगळा आहे, माझ्या फॅमिलीमध्ये मीच एकटा बिलीवर आहे. योसेफाला 11 भावांना सांभाळण्यासाठी देवाने वेगळं केलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सांगतो अरोनाच्या काठीलाच पालवी फुटली, कारण त्याची काठी परमेश्वराने निवडलेली होती. आमेन. विदाऊट पाणी, कुठल्या प्रकारचं पाणी तिथं नव्हतं, कुठलं खत तिथं नव्हतं. पण ओव्हरनाईट सक्सेस ज्याला म्हणतात, ते सगळ्या 11 वंशांनी पाहिलं की इस्रायलाचा वंश परमेश्वराने याजक म्हणून फक्त लेवीय वंशातल्या अरोनाला निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा 2022 परमेश्वर माझ्या जीवनाला पालवी फोडणार आहे, मला अंकुर फुटणार आहे, मी आशीर्वादित होणार आहे, मला फळ येणार आहे आणि माझ्या फळातून लोक आनंदित होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डोंट वरी. काळजी करत बसू नका की कोणच नाही माझ्या बरोबर, माझं कसं होणार आहे, मला सगळ्यांनी टाकलंय आणि मला सोडलंय. आमेन. तुम्हाला सोडण्याची तुम्हाला गरज का लागली त्यांना? कारण तुमच्याशिवाय, तुमच्या जीवनाशिवाय त्यांच्या जीवनाला आशीर्वाद मिळणार नाही. त्या भावांनी विकलं योसेफाला. आमेन. ते काय म्हणाले की याला आपण मारून टाकू. दुसरा म्हणाला नाही, याला विकून टाकू, जो पैसे तर मिळतील. आमेन. निंदक तुमच्या बऱ्यावरती नाही, तुमच्या विरोधात आहेत ते. आमेन. आणि त्यांच्याकडनं आशा करत बसू नका की ते बदलतील, ते मला सपोर्ट करतील, ते मला सहाय्य करतील, ते मला उन्नतीसाठी मदत करतील. नो. आमेन. हालेलुया. त्यांचे विचार करण्यापेक्षा, त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या निंदेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा अरोनाच्या काठीसारखं पवित्र गाभाऱ्यामध्ये जाऊन बसा. 100% 2022 ओव्हरनाईट सक्सेसफुलचं वर्ष असणार आहे. हालेलुया. आमेन. माझा विश्वास आहे 2022 ह्या चर्चच्या प्रत्येक जो कोणी याला कनेक्ट, जो या मेसेजला ऐकतोय, जो कोणी या संदेशाला प्रतिसाद देतोय, त्या प्रत्येकासाठी
तुमच्यासाठी अद्भुत मिराकल परमेश्वर या वचनाद्वारे करणार आहे. Praise the Lord. Hallelujah. 2022 मध्ये जे स्वप्न तुमचे राहिले ते सगळे स्वप्न 2022 मध्ये सुरुवातीलाच पूर्ण होतील. Praise the Lord. Hallelujah. कारण प्रभू स्वतः म्हणाला, प्रभू स्वतः म्हणाला, मी त्यांची तोंड बंद करणार आहे. Hallelujah. Praise the Lord. प्रभू म्हणाला, मी त्यांची तोंड बंद करील. तू नको बंद करायला जाऊ. तू बंद करायला गेला तर काहीतरी अजून विचित्र करून येशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग मोशेने जसं ऐकलं होतं तसंच इस्रायली घराण्यांना सांगितलं. सगळ्यांनी आपापल्या काठ्या आणल्या आणि प्रत्येक काठीवर प्रत्येक वंशाचं नाव लिहिलं. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं, मी जिवंत पुस्तकात तुझं नाव लिहील आणि ते नाव कुणीही खोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्या 12 वंशाच्या नावांच्या सरदारांच्या काठ्या ज्यावेळेस पवित्र गाभाऱ्यात गेल्या, ज्यावेळेस पवित्र सानिध्यामध्ये ठेवण्यात आल्या, ज्यावेळेस ती रात्र त्या काठ्या आत होत्या, परमेश्वराने त्या काठीला स्पर्श केला. आमेन. हालेलुया. प्रभूने ती अरुणाचीच काठी उचलली आणि तीच काठी प्रभूने आशीर्वादित केली. आज जर तुम्ही 2022च्या या पहिल्या रविवारी प्रार्थना करता तर म्हणा, प्रभू माझ्या इतर सर्व कुटुंबांसाठी प्रभू मला वेगळं ठरव, मला आशीर्वादित कर, मला पालवी फुटू दे. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस तुम्ही आशीर्वादित होताल, इतर जर तुमच्या समोर नम्र होतील आणि म्हणतील की तुझा देव परमेश्वर जिवंत देव आहे, त्याला मी नमन करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, दानिएलला ज्यावेळेस गुहेत टाकण्यात आलं, गुहेमध्ये ज्यावेळेस दानिएल सिंहाच्या बरोबर रात्रभर होता, रात्रभर सिंह त्याच्या समोर बसून राहिले आणि सिंहाने दानिएलला नख पण मारलं नाही. भुकेले सिंह होते, पण भुकेले सिंह दानिएलला खात नव्हते, रात्रभर शांत बसून राहिले. आमेन. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस राजा उठून आला तळमळीने पाहण्यासाठी की दानिएलाचं काय झालंय, दानिएलाला मी शिक्षा दिली, दानिएलाने माझ्या आज्ञेचा भंग केला, दानिएलाला आता त्या सिंहाने फाडून खाल्लं असेल, आता दानिएलाचे हाडं पण उरले नसतील. आणि म्हणून राजा ज्यावेळेस गुहेत आला आणि त्याने आवाज दिला, दानिएला दानिएला, आतून आवाज आला, माझ्या परमेश्वराने मला जिवंत ठेवलंय राजा, मी तुझ्या समोर जिवंत आहे कारण माझा देव जिवंत आहे. राजा त्याला म्हणाला, येस युअर लॉर्ड इज लॉर्ड गॉड, तुझाच प्रभू परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तो म्हणाला दानिएलाला की तुझ्याच देवाला नमन करण्याची मी संपूर्ण जगाला आज्ञा देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओव्हरनाईट सक्सेस. दानिएलाने किती सुवार्ता सांगितल्या असत्या, किती लोकांना सांगितलं असतं, तर जिवंत देवावरती विश्वास कोणी ठेवला नसता. आमेन. सो कॉल्ड पास्टर किती इव्हँजलिस्ट फिरतात, आमेन, परंतु सक्सेस नाही, त्यांच्या सुवार्तेचे तारण होत नाही. का? मिराकल त्यांच्या जीवनामध्ये हवंय. आमेन. हालेलुया. तुम्ही जर स्वतः आशीर्वादित नसाल तर तुम्ही जगाला आशीर्वाद दाखवू शकणार नाही. आमेन. हालेलुया. 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 तुम्हाला शत्रू असतील, तुमच्या विरुद्ध निंदा करतील, तुम्हाला पाडतील, तुम्हाला तुमच्या विरुद्ध नाना प्रकारच्या गोष्टी करतील, परंतु त्या गोष्टी म्हणजे तुम्ही अपयशी आहात असं होऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. लोकांनी तुमची यशाची मर्यादा ठरवू नये. आमेन. हालेलुया. तुमचं यश हे देव ठरव. प्रेज द लॉर्ड. देवाने म्हणू दे की माझं लेकरू यशस्वी आहे. आमेन. हालेलुया. पण देव जर म्हणत असेल की नाही माझं लेकरू यशस्वी नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही खेद माना. देव तुमच्याकडे जर लोक पाठवत नाही, तुमच्या प्रार्थनेला यश येत नाही, तुमच्या प्रार्थनेद्वारे लोक बरी होत नाहीत, याचा अर्थ समजा की देव माझ्या बरोबर नाही, मला काहीतरी पुन्हा करण्याची गरज आहे, मला प्रभूला पुन्हा शोधण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया. लोकांनी ठरवू नये की तुम्ही यशस्वी आहात की नाही. आमेन. लोकांनी फक्त पाहत राहावं तुमच्या देवाचा गौरव तुमच्या जीवनातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक म्हणतात की माझ्या जीवनात मी देवाचा गौरव प्रकट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस देवाचा गौरव कराल, ज्यावेळेस तुम्ही देवाचा गौरव पहा, दानिएलाने त्या रात्री देवावर विश्वास ठेवला. दानिएल आत गेला सिंहाच्या गुहेमध्ये आणि दानिएलाने सिंहाचे पाय धरले नाही. आमेन. दानिएल म्हणाला आता मी सिंहाचं तोंड धरतो.
मला माहिती नाही की एक सिंह होता का 4 सिंह होते. आमेन. आपल्याला जर 4 कुत्र्यांमध्ये ठेवलं तरी आपण कुत्रे पाडून खातील. प्रेज द लॉर्ड. परंतु दानिएला बरोबर जिवंत परमेश्वर होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझे ब्रदर एकदा सांगत होते, पास्टर मी प्रार्थना केली आणि कुत्र्याचं इवळणच बंद झालं, रात्री भुकायचंच बंद झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दॅट्स मिरेकल. त्याला म्हणतात चमत्कार. आमेन. हालेलुया. पहा, दानिएल आतमध्ये जाऊन त्याने सिंहाचे पाय धरले नाही, मला खाऊ नको, मला प्लीज खाऊ नको, माझ्या देवाचा गौरव व्हायचा आहे. आमेन. राजाला कळू देत नाही मी जिवंत देवाचं लेकरू आहे. नाही, त्याने जिवंत देवाला प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. त्याने जिवंत देवावर विश्वास ठेवला. दानिएलाला माहिती होतं की मला परमेश्वर वाचवणार आहे. सिंह तर खाण्यासाठीच बसलेला आहे. तुमचे शत्रू तुमच्या नुकसान होण्यासाठीच वाट पाहतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्यांच्याशी बात करून त्यांचं तोंड बंद करू नका. आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करा. ती काठी त्या गाभाऱ्यातच फुलली, कारण तिथं पवित्र स्थान होतं. हालेलुया. तुम्ही संडेला इथं बसताय आणि तुम्ही विचार करताय की आता उरलेले दिवस मला पुन्हा त्या शत्रूंशी फाईट करायची. काळजी करू नका. तुम्ही जिथं बसलेले आहात तिथंच तुम्ही यशस्वी होणार आहात. आमेन. हालेलुया. दानिएलाला त्या ठिकाणी ज्यावेळेस गुहेत होता त्यावेळेस त्याला परमेश्वराने संरक्षण दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस राजाने पाहिलं की दानिएलाला सिंहांनी खाल्लं नाही, त्याला समजलं की ही आशीर्वादित काठी आहे. प्रेज द लॉर्ड. दानिएल हे निवडलेलं पात्र आहे आणि दानिएलाचा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. ऑटोमॅटिकली जेवढे कॅबिनेट मिनिस्टर दानिएलाच्या विरोधात होते ते तोंड बंद करून गप्प बसले. नाहीतर राजाने त्यांना टाकला. मला तर टाकलंच, त्यांना टाकलं ना का भट्टीत टाकलं ते वेगळं टाकलं. दानिएलाच्या राईट पण हालेलुया. त्याच गुहेमध्ये दानिएलाचे सगळे शत्रू सिंहाचे. पण प्रार्थना करा आपल्या घरातले तिथं जाऊन. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. आपला देव परमेश्वर अद्भुत आहे. आमेन. मला मी ओव्हरनाईट सक्सेस होणार आहे कारण मी प्रभूच्या सानिध्यात आहे. आय एम इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. हालेलुया. व्हॉट इज युअर आयडेंटिफिकेशन? तुमची ओळख काय? तुम्ही तुमच्या देवाच्या सानिध्यात आहात ही तुमची ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची ओळख काय? अरे तो देवाचा लेकरू आहे, तो देवाचा माणूस आहे, ही तुमची ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणाले अवरोध देवाने निवडलेला, त्याच्या नादी लागायचं नाही. आमेन. हालेलुया. लोक म्हणतील त्याच्या नादी लागू नको, तो निवडलेला आहे, त्याच्यावर अभिषेक आहे, त्याच्या विरुद्ध बोलू नको. देव म्हणाला माझ्या अभिषेकाला हात लावू नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला संरक्षण हवं आहे? से लॉर्ड अनॉइंट मी. मला अभिषेक दे प्रभू. तुम्ही ज्यावेळेस अभिषिक्त व्हाल तुमचा देव संरक्षक होईल आणि निंद तुमच्या जवळ येऊ शकणार नाही, ते भस्मवते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. 2022 माझ्या यशाचं वर्ष आहे कारण मी 2022 मध्ये गाभाऱ्यात राहणार आहे. मी परम पवित्र स्थानात राहणार आहे. मी जिथं मला देवाचा आत्मा माझ्याशी बोलतो त्या ठिकाणी मी राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सूचना आहे, पुढच्या वेळेस 11:30 वाजता डॉट या ठिकाणी एक माणूस असेल तरी या ठिकाणी आराधना दीपक ब्रदर सुरू करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुमची वाट पाहणार नाही. आमेन. या ठिकाणी येऊन तुम्ही देवाची वाट पाहिली पाहिजे. काही सिस्टर आहेत सकाळी 10:30 चर्च मध्ये असतात, पण काही लोक आहेत जे एकदम रेस्ट मध्ये एकदम रिलॅक्स 12 वाजल्यानंतर येतात. त्यांना माहिती आता पास्टर येईल, माईक घेईल आणि आराधना सुरू करेल. नो, तुम्ही माझ्यासाठी येत नाही. आमेन. हालेलुया. किती लोकांच्या जीवनाला फलद्रूप व्हायचं आहे, फलद्रूप व्हायचं. आमेन. माझ्या जीवनात मी हे अनुभवलेलं आहे. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला वाट पाहण्याची वेळ आणू नका. कधी माझं लेकरू येईल. आमेन. फर्स्ट तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा. प्रेज द लॉर्ड. डॉट 11:30 वाजता पुढच्या वेळेस रविवारी चर्च मध्ये दीपक ब्रदर प्रार्थना करून आराधना सुरू करतील. बिफोर दॅट
त्याच्या पूर्वी तुम्ही चर्च मध्ये त्याची आराधना करण्यासाठी तयार हवे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. फलद्रूप व्हायचंय, आशीर्वादित व्हायचंय, फळांना तुला तुमची फळं वाढवायची. एक साधा सोपा मंत्र आहे, रविवार प्रभूसाठी समर्पित करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर निवडलेले आहात, तुम्हाला जर देवाने अरोनाचं घर म्हणून निवडलेलं आहे, काठी वेगळी केलेली आहे, तुम्हाला सूचना देण्याची गरज लागली नाही पाहिजे, तुम्हाला सांगण्याची गरज लागली नाही पाहिजे. तुम्ही मंदिरात येऊन सुरुवातीपासूनच देवाला दिसला पाहिजे. मी पाहतोय म्हणून नाही, सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत म्हणून नाही, देवाच्या नजरेत तुम्ही यावं. देवाने तुम्हाला विशेष वेगळं करावं आणि फलद्रूप करून ओव्हरनाईट सक्सेस स्पिरिट तुमच्यावर यावा, यशाचा आत्मा तुमच्यावर उतरावा आणि देवाच्या राज्यात तुमच्यावर देवाच्या विपुल कृपेने तुम्ही भरभरीत व्हावे. यासाठी आज मी पुन्हा संदेशात सांगतो की पवित्र स्थानामध्ये त्या काठीसारखं स्वतःला समर्पित करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एका मागं एक साक्ष, एका फळामागं दुसरं फळ तुमच्या काठीला, तुमच्या सुकलेल्या जीवनाला यायला सुरुवात होईल. आणि जे लोक म्हणत होते अरे हा सुकला, याच्यात आशीर्वाद कुठे, तेच लोक म्हणतील अहरोनाची काठी निवडलेली काठी होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2022 तुमच्या आशीर्वादाचं वर्ष. तुम्ही प्रार्थना करण्याची गरज लागणार नाही की प्रभू मला चांगलं स्थळ येऊ दे, मला चांगला जॉब मिळू दे, माझे फायनान्शियल ब्लेसिंग रिलीज होऊ दे, मला बाळ होऊ दे. देव या सगळ्या गोष्टी जाणतो. तुम्ही झोपेत आहात त्याच वेळेस तुम्हाला कशाची गरज आहे हे देवाला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का त्या ओव्हरनाईट सक्सेस साठी? स्टँड अप ऑन युअर फीट. आपल्या जागेवर उभे राहा. आपण त्याची आराधना करू आणि देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करेल. हालेलुया. किती लोकांना सक्सेस हवा आहे या वर्षी? त्यांच्या काठीला फलद्रूप व्हायचं. जरी तुमची काठी सुटलेली आहे, तुमच्या चर्च मध्ये फलद्रूपपणा नाही, तुमच्या मिनिस्ट्री मध्ये सक्सेस नाही, आज देव तुम्हाला स्पर्श करेल. या पुढच्या काळात म्हणजे ज्यांना आज अनॉइंटिंग हवा आहे. कसला अनॉइंटिंग? ज्यांना आज पवित्र आत्म्याचा स्पर्श हवा आहे, ज्यांच्या काठीला फलद्रूप व्हायचं आहे, ज्यांना पालवी फुटून घ्यायची, ते पुढे येते. I need such people. मला असे लोक हवे की जे लोक तयार आहेत सेवा करण्यासाठी. Praise the Lord. जे लोक प्रभूच्या पवित्र सानिध्यात उभा राहण्यासाठी तयार आहे. माझा विश्वास आहे देव अशा लोकांना अभिषेक देणार आहे. हालेलुया. पवित्र पवित्र आत्मा. युनिकॉर्न. हालेलुया. Come forward. Thank you Jesus. Just one minute. अजूनही काही लोकांना अशी इच्छा आहे की मला पुढे यायचं पण धाडस होत नाही. Leave your place. लीडर असाल, सेवक असाल तरी पुढे या. आज अभिषेक देणार आहे प्रभू. Hallelujah. Come forward. हरेवर अशी प्रार्थना करू आपण की प्रभूचा अभिषेक तुमच्यावर करावा. Praise the Lord. Hallelujah. आम्ही पुढे खंडारे ब्रदर पुढे या. मनी ब्रदर कम. Big friend. Thank you Jesus. मनी ब्रदर कम.
Rebandola sekeria tarabaria la raba. Rebandola mashanta ramande reberia la raba. Rabanda karama sante reberia la raba. Rebala karama shanto ramande reberia la raba. Oriande karama seke pray in tongues. Pray in tongues. Pray right now. Open your mouth and pray in tongues. Ribandala sheke. Rabandola santa ramahanda rabaniba. Rekala mashante reberia la raba. Ribandola santa rabaniba la raba. Rikala mashante reberia la raba. पवित्र आत्म्याचा अभिषेक या ठिकाणी उतरवा. Holy Spirit come mightily. Fill. प्रभू तुम्हाला भरतोय अभिषेकाने. Thank you Holy Ghost. 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 Jesus. Ribala mashande. Pray in tongues. Close your eyes. Don't see here and there. कुणी इकडे तिकडे पाहणार नाही. आज अभिषेकासाठी प्रार्थना आहे. 2022 आशीर्वादाचं वर्ष आहे. रिबाला शातेरे बेरी आंदोला वासेके राबांडाला शातेरे बेरी आला राबा. Everybody open your mouth and speak. Ribala kalama शातेरे. प्रार्थना करा यावेळेस ओव्हरनाईट सक्सेसचा आत्मा. प्रभूने जसं एका दिवसात त्या मातीला त्या चुकलेल्या काठीला आशीर्वादित केलं, फलद्रूप केलं, फळं आणले. प्रभू आज तुमच्या चुकलेल्या काठीला आशीर्वादित करणार आहे. ओव्हरनाईट युअर लाईफ इज सक्सेस. एका रात्रीत तुमचं जीवन पुन्हा भरभरून आशीर्वादित होईल. प्रे फॉर युअर लाईफ. प्रे फॉर युअर 2022. हे वर्ष तुमच्या आशीर्वादाचं वर्ष असणार. पवित्र आत्मा मेरे मन में तू समा. पवित्र आत्मा तू समा. बिन तेरे हम गहरे प्यार से तूने प्यार किया. गहरे प्यार से तूने प्यार किया. माँ से गहरा प्यार तेरा. माँ से गहरा प्यार तेरा. प्रभूने तुला आशीर्वादित होण्यासाठी या ठिकाणी आणलं. आजचा संदेश परमेश्वराने तुला दिलेला. तुझी जरी अरोणासारखी काठी आहे, जिला कुठली आशा नाही, परंतु एका रात्री प्रभू तुला फलद्रूप करेल. आणि लोकांसमोर, तुझ्या निंदकांसमोर तू उभा राहून सांगशील की देवाने मला निवडलेलं होतं. देवाने मला त्याच्या सेवेसाठी उभं केलं होतं. प्रभूने मला निवडलेलं आहे. मी या जगासाठी आशीर्वाद ठरणार. Thank you, Jesus.
देवाचं सामर्थ्य या ठिकाणी पाहतात. प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. पहिल्या रविवारचा अभिषेक आहे. प्रभूच्या स्पर्शाने तुमच्या गाठीला पालवी फुटणार आहे. तुमच्या जीवनाला पुन्हा फळ येते. तुम्ही जगासाठी, कुटुंबासाठी, तुमच्या आप्तजनांसाठी मोठा आशीर्वाद ठरणार आहे. जे 2021 मध्ये गमावलेलं आहे, जे तुमच्याकडून सोडून गेलेलं आहे, त्याची काळजी करत बसू नका. माझा परमेश्वर बहुगुणित करणारा परमेश्वर. फक्त तुमची गाठी निवडलेली असावी आणि तुम्ही देवाच्या मंदिरात असावं. तुम्ही पवित्र स्थानात राहा. तुमच्या निंदकाचं तोंड बंद करण्यासाठी तुम्हाला धावायची गरज लागणार नाही. देव म्हणतो, मी तुझ्या निंदकाचं तोंड बंद करेन. माझ्या अभिषेकाने तुझे शत्रू निघून जातील. त्यांची जोखड मी मोडेन. तुझा अभिषेक सर्व जोखड मोडणार, सगळ्या चैन तोडणार आणि तू आशीर्वादित होशील. देवाने तुझ्या सर्व प्रार्थना ऐकलेल्या, देवाने तुझ्या अर्पणाची आठवण केलेली आहे. देवाच्या स्मरणात सगळ्या गोष्टी आहेत जे तू प्रभूसाठी केलेला आहे. आणि 2022 हे त्या सर्व आशीर्वादाच्या कापणीचं वर्ष ठरणार आहे. फक्त तुझी काठी पवित्र सानिध्यात असू दे. फक्त तुझी काठी पवित्र सानिध्यात असू दे. थँक्यू जीसस. म्हणा धन्यवाद येशू. से थँक्यू लॉर्ड. म्हणा धन्यवाद येशू. माझ्या 2022 साठी आशीर्वाद दिलेस ते बाबा. आणि माझ्यावर एका रात्रीत यश देण्यासाठी तुझी कृपा दिलीस दे बाबा. ओव्हरनाईट सक्सेस. एका रात्रीत पालवी फुटणार आणि जग बनणार आहे. खरंच देवाचा पवित्र हात या लेकरावर. थँक्यू फादर. से थँक्यू लॉर्ड.
मला धन्यवाद दे येशूच्या नावामध्ये आमेन. आपण आपल्या पवित्र सानिध्यामध्ये लगेच देवाच्या सानिध्यात बसून घेऊ. प्रभू भोजन करतो, नंतर मग आपण शेवटची प्रार्थना करूया. Thank you, Lord Jesus. निवाला शांती दे. प्रभू भोजनाची तयारी केली. Thank you, Lord. तेरा एक त्याचा 11वा अध्याय 23व्या वचनामध्ये आपण यावेळेस प्रभूच्या वचनातून पाहणार आहे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले की ज्या रात्री प्रभू येशू धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी जे माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. आपण यावेळेस आपल्या हातामध्ये असलेली ही भाकरी प्रभूचं शरीर स्वर्गाकडे करूया आणि विश्वासाची यावेळेस प्रार्थना करून आपल्या शरीराला आरोग्य घोषित करूया. माझा विश्वास आहे जशी ही भाकरी तुम्ही आज खाल 2022 साठी प्रभू तुम्हाला आरोग्य देईल, प्रभू तुम्हाला संपूर्ण आशीर्वादित करेल आणि हे वर्ष तुमच्या आरोग्याचं असणार. ही फक्त तुमच्या मनाला संतुष्ट करण्यासाठी सांगण्यात आलेली गोष्ट नाही, कारण बायबल सांगतो 2000 वर्षापूर्वी त्याने आपल्या शरीरावरती ते पटके खाल्लेले आहे. यावेळेस आपण सर्वजण आपली ही भाकर विश्वासाने स्वर्गाकडे करून प्रार्थनेमध्ये सहभाग होऊया. आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या एकुलत्या एका पुत्राला तू या पृथ्वीवर आम्हासाठी पाठवलंस. रोम घराचा 8वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लिहिलं प्रभू की ते शरीर तयार करण्यात आलं. 2 कोरिन्थियर 5:21 म्हणतो तो पाप विरहित होता,
तो निर्दोष कोकरा आमच्यासाठी त्या वेदीवर अर्पण करण्यात आला प्रभू. त्याला बसलेल्या माराच्या बळांनी आम्ही निरोगी झालो प्रभू. बायबल सांगतं यशया 53:3-5 त्याला ठेचण्यात आला प्रभू, त्याला जखमा देण्यात आल्या. यावेळेस आम्ही परमेश्वरा त्या जखमेतून, त्या बसलेल्या फटक्यातून, त्या शरीराची आठवण करून पूर्ण विश्वासाने आमचं आरोग्य स्वीकारतो. कारण हे तुटलेलं शरीर आमच्या शरीराला बरं करण्यासाठी येते बाप्पा. ही भाकर आम्ही तुझ्या स्मरणार्थ मोडत असताना आमचा विश्वास आहे आमच्या सर्व कुटुंबाला, आमच्या आप्तजनांना आणि प्रभू परमेश्वरा प्रत्येकाला आज आरोग्य देणार. येशू म्हणाला, जर तुम्ही माझं शरीर खाल आणि माझं रक्त प्याल तर तुम्हाला मरणाचा कधीही अनुभव येणार नाही. प्रभू यावेळेस पूर्ण विश्वासाने आम्ही तुझ्या मरणाची आठवण करून या भाकरीमध्ये सहभागी होतो. येशूच्या पवित्र नावामध्ये आमेन. प्रत्येक जण ही भाकरी एकत्र आपण स्वीकारूया. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. आपण सर्वजण हा प्याला स्वर्गाकडे करूया. प्रभू या प्याल्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. कारण हे पवित्र रक्त तू आम्हासाठी सांडलंस. मार्क 14:24 प्रभू परमेश्वरा इब्रिकराचा 9 अध्याय 22 वचन सांगतं, पापाशी रक्ताच्या अर्पणाशिवाय पाप विमोचन नाही प्रभू. लेवीय 17:11 मध्ये लिहिलं प्रभू, ते रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होऊ शकत नव्हती आणि म्हणून तू तुझ्या स्वतःच रक्त सांडलंस नाही बाबा. आम्ही नियमशास्त्र तोडलं आणि आमच्यावर शाप आले, परंतु हेच ते पवित्र रक्त ख्रिस्ताचं सांडून आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून तू मुक्त केलं नाही बाप्पा. आणि म्हणून या शाही पवित्र आणि परमेश्वर देवाच्या कोकऱ्याच्या रक्ताच्या देवापा अर्पणासाठी आम्ही सर्वजण मिळून तुझे आभार मानतो. माझी इच्छा प्रत्येक जण आपलं मुख उडून या रक्तासाठी देवाचे आभार मानेल. सगळेजण म्हणतील, प्रभू तुझ्या रक्तासाठी धन्यवाद. येशू तुझ्या पवित्र रक्तासाठी मी तुझे आभार मानतो. तुझं रक्त मी माझ्या सद्विवेकाला लावतो प्रभू. मला पवित्र कर, मला आशीर्वादित करतो. या रक्तावर माझा विश्वास आहे, कारण या रक्ताच्या खंडणीतूनच माझी मुक्ती, माझं तारण मला मिळालेलं आहे. सर्व गौरव आम्ही तुलाच देतो बाप्पा आणि प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आपण पश्चातापी अंतःकरणाने या प्याल्यात सहभागी होऊया. आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, प्रभू जसं शमरोनी स्त्रीला तू म्हणालास की माझ्याकडे जर तू मागितलं असतंस तर मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. प्रभू ते पाणी आज आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे. आमची देवाप्पा सर्व तहान फक्त तूच भागू शकलास प्रभू. कारण देवाप्पा या सर्व भाकरी आणि या रक्तासाठी देवाप्पा आम्ही तुझे आभार मानतो की हे आशीर्वाद तू आम्हाला दिलेस. 2022 ची सुरुवात आम्ही ख्रिस्त शरीराने आणि त्याच्या प्याल्याने केलेली आहे प्रभू. आमचं जीवन आज तू आशीर्वादित केलंस, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. आपल्या जागेवर आपण उभे राहूया. स्टँड अप आपल्या जागेवर उभं राहू. यावेळेस सर्वजण जागेवर उभे राहतील. धन्यवाद. एक विशेष प्रार्थना आरोग्यासाठी करणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपले हात उंच देवाच्या वचनाप्रमाणे बायबल सांगतो त्याला बसलेल्या महाराजच्या बळाने तुम्ही निरोगी झालेले आहात. बाय स्ट्राइप्स वी आर हील्ड. त्याला बसलेल्या फटक्याने तुम्ही आरोग्य तुम्हाला मिळालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताचं शरीर घेतलंय, ज्यावेळेस तुम्ही भाकरी घेतली, तुम्ही प्याला पिलेला, तुम्ही आरोग्य स्वीकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो क्लोज युअर आईज, लिफ्ट युअर हँड. आपले हात स्वर्गाकडे करा आणि जे आजार डॉक्टर बरे करू शकत नाही, जे सगळ्या प्रकारचे त्रास तुम्ही सहन करून या ठिकाणी आला, अशा भयानक आजारासाठी देखील या क्षणाला तुम्हाला चमत्कार प्राप्त होईल. मी मागावून एक साक्ष या ठिकाणी बोलवलेली आहे. तुम्ही पहा, सोनोग्राफी
8 दिवसापूर्वी गाठ होती आणि नंतर ती गाठ राहिली नाही. आमेन. म्हणजे याचा अर्थ माझ्या येशूच्या शरीराला बसलेल्या फटक्याने ती गाठ निघून गेलेली आहे. जर ती गाठ गेलेली आहे तर आज ते आरोग्य जे तुम्हाला हवं आहे ते इथं मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी प्रार्थना नाही करणार, माझा विश्वास आहे की जसं तुम्ही हात वर कराल आणि तुमच्या शरीरातल्या त्या आजाराला तत्पाल तो आजार निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही ख्रिस्ताचं शरीर स्वीकारलेलं आहे. आमेन. सो लिफ्ट युअर हँड. आपले हात उंच करा, प्रार्थना करायला सुरुवात करा. तुमचं आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल. प्रभू यावेळेस मी प्रार्थना करतो, तुझं सामर्थ्य या ठिकाणी उपलब्ध आहे. प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे यशाया 53 आणि 3 ते 5, 1 पेत्र 2:24, निर्गम 15:26, मत्तय 8:16 आणि 17 या वचनाप्रमाणे दे बाप्पा. परमेश्वरा तू आमचे व्याधी स्वतः वाहून नेलेले आहेत. प्रभू तुझ्या शब्दाने आम्हाला आरोग्य दिलेलं आहे. तू कितपत मोठं आहे. तुला प्रत्येकाच्या आम्ही सर्व जीवन झालेलो आहे. आणि येशूच्या नावात तू या जगाला या वचनानुसार प्रत्येक आजाराला ठपकावतो.